नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. महापालिका निवडणूक होताच 2-3 महिन्यातच सांगलीत मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. शरद पवार गटाचे 3 पैकी 2 नगरसेवक भाजपमध्ये सहभागी होत आहेत. युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली आणि भाजपचा प्रवेश सुकर झाला. त्यांचा प्रवेशही झाला. एकूणच सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेला आमदार जयंत पाटील यांनी भाजपला मोठा धक्का दिला, कारण तिथं राष्ट्रवादीला आपल्या सोबत घेतलं. त्याची परतफेड आता सांगली महापालिकेत भाजपनं केलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 नगरसेवक त्यांनी फोडलेले आहेत. जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत या दोन्ही नगरसेवकांनी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. गेल्या 2 महिन्यात या राजकीय हालचाली सुरू होत्या. जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेत भाजपला धक्का दिला. तोच उलटा धक्का आता महानगरपालिकेत सांगली मिरज महापालिकेत भाजपनं जयंत पाटील यांना दिलेला आहे. अलीकडे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. पुढच्या महिन्यात मतदान आहे आणि याच वेळी जयंत पाटील यांचे सुपुत्र यासाठी इच्छुक असतानाच भाजपनं पहिला धक्का जयंत पाटील यांना दिलाय. त्यांच्याच पक्षाचे 2 नगरसेवक फोडलेले आहेत. यामुळे आता फोडाफोडीचं राजकारण 2 महिन्यातच सुरू झालेलं आहे. या राजकारणाचा शेवट काय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण राजकीय भूकंप सांगलीत पहिला झाला हे मात्र नक्की.